लाडक्या बहिणींनो, महत्त्वाची सूचना. तुमची ई-के-वाय-सी झाली आहे का? किंवा ई-के-वाय-सी झाली नाही, किंवा करायची राहून गेली आहे, किंवा ई-के-वाय-सी चुकीची झाली आहे, किंवा ई-के-वाय-सी झाली आहे पण योजनेचा हप्ता जमा होत नाही, ई-के-वाय-सी करायला वेळ मिळाला नाही का, ई-के-वाय-सी करताना काही तांत्रिक अडचणी येत आहेत. ई-के-वाय-सी संदर्भात तुमची नेमकी काय समस्या आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ई-के-वाय-सी झाली नसेल तर काय केलं पाहिजे हे आपण जाणून घेणार आहोत, किंवा हप्ता का जमा होत नसावा या संदर्भात माहिती पाहणार आहोत. लाडक्या बहिणींनो, सध्या अनेक महिलांकडून एकच प्रश्न वारंवार विचारला जात आहे की आमची ई-के-वाय-सी झाली आहे तरी देखील योजनेचा हप्ता खात्यात जमा का होत नाही. तर काही महिलांनी अजूनही ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यामुळे शासनाकडून दिला जाणारा लाभ वेळेवर मिळण्यात अडचणी निर्माण होत आहेत. म्हणूनच या संदर्भात काही महत्त्वाची माहिती जाणून घेणे गरजेचे आहे. सर्वप्रथम, ज्या लाडक्या बहिणींनी अजून ई-के-वाय-सी केलेली नाही त्यांनी ही प्रक्रिया शक्य तितक्या लवकर पूर्ण करणे आवश्यक आहे, कारण शासनाच्या नियमानुसार लाभार्थी महिलेची ओळख आणि कागदपत्रांची पडताळणी ई-के-वाय-सीद्वारे केली जाते. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच योजनेचा हप्ता खात्यात जमा होऊ शकतो. ई-के-वाय-सी करताना काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी लागते. आधार कार्डवरील नाव, जन्मतारीख आणि मोबाईल नंबर योग्य असणे आवश्यक आहे. तसेच तुमचे बँक खाते आधारशी लिंक असणेही अत्यंत महत्त्वाचे आहे. जर बँक खाते आधारशी लिंक नसेल तर काही वेळा पैसे जमा होण्यात अडथळा निर्माण होऊ शकतो. काही महिलांनी ई-के-वाय-सी पूर्ण केली आहे पण तरीही त्यांना हप्ता मिळालेला नाही. अशा वेळी घाबरून जाण्याची गरज नाही. अनेक वेळा शासनाकडून हप्ते टप्प्याटप्प्याने जमा केले जातात, त्यामुळे काही लाभार्थींना पैसे आधी मिळतात तर काहींना थोडा उशीर होऊ शकतो. त्यामुळे थोडी प्रतीक्षा करणे आवश्यक असते. तसेच काही तांत्रिक कारणांमुळे देखील हप्ता अडकू शकतो. उदाहरणार्थ, अर्जातील माहिती अपूर्ण असणे, बँक खात्याची माहिती चुकीची असणे किंवा कागदपत्रांची पडताळणी पूर्ण न होणे. अशा परिस्थितीत संबंधित कार्यालयात जाऊन तुमची माहिती तपासून घेणे योग्य ठरते. जर तुम्हाला ई-के-वाय-सी करताना अडचणी येत असतील तर जवळच्या महा ई-सेवा केंद्रात, सेवा केंद्रात किंवा संबंधित शासकीय कार्यालयात जाऊन मदत घेऊ शकता. तेथे तुमची ई-के-वाय-सी प्रक्रिया योग्य पद्धतीने पूर्ण केली जाऊ शकते. लाडक्या बहिणींनो, योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ई-के-वाय-सी ही अत्यंत महत्त्वाची पायरी आहे. त्यामुळे ही प्रक्रिया पूर्ण आहे की नाही याची खात्री करून घ्या. तसेच तुमच्या खात्यात हप्ता जमा झाला आहे का हे वेळोवेळी तपासत राहा. तुमची ई-के-वाय-सी झाली आहे का, किंवा हप्ता अजूनही जमा झाला नाही का? तुमची नेमकी समस्या काय आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या प्रतिक्रिया इतर लाडक्या बहिणींनाही मार्गदर्शन ठरू शकतात.